रात्री मी नेहमीप्रमाणे अभ्यास करत बसले होते. इतक्यात माझ्या मोबाईलवर मेसेजची बीप वाजली. मी मोबाईल हातात घेतला आणि त्यावर एका अननोन नंबरवरून मेसेज आला होता. तुझा चहा माझ्यावर उदार आहे बरं का मिस पिंटरेस्ट. तो मेसेज अर्णवचा आहे हे समजायला मला जास्त वेळ नाही लागला. मग मी रिप्लाय दिला, तुला माझा नंबर कसा काय मिळाला? काही मिनिटातच परत मोबाईलची बीप वाजली. तूच विचार कर माझ्याकडे तुझा नंबर कसा काय आला ते. मग मी काहीच रिप्लाय दिला नाही आणि विचार करू लागले की याच्याकडे माझा नंबर कसा काय गेला. पुन्हा काही मिनिटातच मेसेज आला, अगं जास्त डोक्यावर जोर देऊ नकोस, नेहाकडून घेतलाय मी तुझा नंबर. आता उद्या संध्याकाळी 5 वाजता कॅन्टीनमध्ये ये, मी वाट पाहतोय तुझी. मग मी गुड नाईटचा मेसेज करून मोबाईल बाजूच्या टेबलवर ठेवून दिला. त्याच्या या इन्व्हिटेशनमुळे मला फार आनंद झाला होता. इतक्यात डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं. अगं अपर्णा, हे काय करतेस? अशी वाहवत भावनेच्या आहारी जाऊ नकोस. विसरलीस? तुला आणखीन खूप काही करायचं आहे. मग कॉलेजमधून प्लेसमेंट मिळाली की एका मोठ्या कंपनीत चांगला जॉब करायचा आहे. जणू माझ्या डोक्यात प्रेमाचा व्हायरस जाण्यापासून हे विचारांचे अँटीव्हायरस रोखत होते. मग मी ठरवलंच की नाही, उद्या अर्णवला भेटायला नाही जायचं. शेवटी विचारांच्या तंद्रीत रात्री कधी झोप लागली काही कळलंच नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तयार झाले आणि लेक्चर्ससाठी बाहेर पडले. पण मनाशी ठरवलंच होतं की संध्याकाळी अर्णवला भेटायचंच नाही म्हणून. दिवस भरभर संपला. संध्याकाळ झाली तशी मी तडक माझ्या रूमकडे गेले. मनात तर फार हुरहुर लागली होती, पण करणार काय. रात्र झाली. जेवल्यानंतर सहज मोबाईल हातात घेतला. वाटलं अर्णवचा मेसेज आला असेल, आलीस का नाहीस भेटायला म्हणून, पण काही कसलाच मेसेज नव्हता. मग मी खूप वेळ वाट पाहिली की आता येईल मेसेज. इतक्यात मोबाईलची बीप वाजली. मी झटकन मोबाईल हातात घेऊन मेसेज पाहिला तर काय, कंपनीचा मेसेज होता, कॉल रेट कमी करून देण्याबाबत. मला कंपनीवाल्यांवर खूप राग आला होता. असं वाटलं जणू ते माझे टिंकलच उडवत आहेत. शेवटी मोबाईल ठेवून मी झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर मी माझी रोजची तयारी केली आणि 10 वाजता मी लेक्चर्सला न जाता तडक रिहर्सल हॉलकडे गेले. तिथे अर्णव कुठेच दिसत नव्हता. मी त्याला इकडे तिकडे शोधतच होते की माझ्याजवळ एक मुलगी आली आणि घाईघाईत तिने एक चिठ्ठी माझ्या हातात कोंबली आणि निघूनही गेले. मग मी ती चिठ्ठी उघडली आणि पाहिलं. त्यात लिहिलं होतं की पिंटरेस्ट, काल बोलावून पण का नाही आलीस का? आज संध्याकाळी 5 वाजता तू कॅन्टीनमध्ये यायचं आहेस. तू आली नाहीस तरी मी तुझी वाट बघणार आहे. ती चिठ्ठी वाचून मला आकाशच ठेंगणं झालं होतं. मी संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहत होती. शेवटी संध्याकाळचे 5 वाजले आणि मी सरळ कॅन्टीनमध्ये गेले तर तिथे अर्णव आधीपासूनच माझी वाट बघत होता. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मग आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. आता हळूहळू रोजच आमचं भेटणं होऊ लागलं. या भेटीतच अर्णवने मला प्रपोजही केलं. आता रोजच आम्ही एकत्र असायचो. मी लेक्चर्स बंक मारायचे आणि अर्णवला भेटायचे. मग आम्ही दोघे कॉलेजच्या मागच्या लॉनमध्ये बसून खूप वेळ गप्पा मारत असू. बाहेर एकत्र फिरायला जायचो. तो मला खूप चिडवायचा, टिंगल करायचा आणि मी त्याला आमच्या प्रोफेसर्सची नक्कल करून दाखवायचे. खूप आनंदी आयुष्य जगायला लागले होते मी. जसं मला हवं होतं अगदी तसं, हिंडणे, फिरणे, गप्पा मारणे वगैरे. पण कधीकधी वाटायचं की हे सगळं तात्पुरतं तर नाही ना. उद्या मी एकटी तर नाही ना पडणार. पुन्हा अर्णव मला सोडून तर नाही ना जाणार. असे असंख्य विचार माझ्या मनात येऊन मन अस्वस्थ होत होतं. एक दिवस मी अर्णवला विचारलंच, काय रे अर्णव, तू इतकं हँडसम, क्यूट, टॅलेंटेड आहेस. तुला या कॉलेजमधली माझ्यापेक्षाही अतिसुंदर अशी कुठलीही मुलगी सहज हो म्हणू शकली असती. मग तू माझ्याच मागे का लागलास रे? यावर अर्णव हसून म्हणाला, फक्त सुंदर दिसणं जरुरी नसतं गं. खरं तर त्या दिवशी हॉलमध्ये मी आलो तेव्हा तू नेहाबरोबर बोलत होतीस ना, तेव्हाच तुझ्या क्यूट स्माईलवर मी फिदा झालो होतो. तेव्हाच तुझ्या त्या स्माईलने मला माझ्या मनाचं वायोलिन वाजवलं बघ. आणि तो हसू लागला. मलाही ते ऐकून खूप बरं वाटलं.
असेच दिवसामागून दिवस जाऊ लागले. आता आमच्याबद्दल संपूर्ण कॉलेजमध्ये चर्चा होऊ लागली, कारण आमची ही मिसमॅच जोडी कोणालाही आवडली नव्हती. त्यामुळे सर्वजण आम्हाला हसत होते. इतकंच काय, तर हे गॉसिप अगदी माझ्या रूमपर्यंत येऊन पोहोचलं होतं. एक दिवस मी बाहेरून माझ्या रूममध्ये आले. इतक्यात मला माझ्या रूममध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती. पाहिलं तर नेहा आणि तिच्या काही मैत्रिणी होत्या. त्यांच्यात अर्णव आणि माझ्याबद्दल चर्चा सुरू होती. नेहा म्हणाली, अगं तो अर्णव किती टॅलेंटेड आणि हँडसम दिसतो, आणि ही अपर्णा म्हणजे एक नंबरची काकूबाई पॅटर्न. कशी वाटते यांची जोडी. अर्णवने हिला कसं असं पसंत केलं असेल काय माहीत. इतक्यात दुसरी म्हणाली, काही नाही गं, तो कसा टिकवतो हे नातं. 4 दिवस फिरवेल आणि देईल सोडून, तेव्हा कळेल हिला. अख्खं कॉलेज हसतं ह्यांच्यावर. हे सगळं ऐकून माझ्या मनाला इतक्या वेदना झाल्या की क्षणात सगळं जग मला खोटं वाटू लागलं. माझ्या मनातला आधीपासूनचा न्यूनगंड पुन्हा डोकं वर काढू लागला. इतक्यात नेहाने मला पाहिलं. इतक्यात ती चपापली आणि पुन्हा तिनेही मला हेच समजवण्याचा प्रयत्न केला. मला तिच्या म्हणण्यावर विश्वास बसू लागला. खरंच किती मूर्ख आहे मी. या प्रेमाच्या प्रवाहात वाहून जाताना साधा हाही विचार करू नये की अर्णव आणि माझ्यात किती जमीन आसमानचा फरक आहे ते. तसं मला अर्णववर विश्वास नव्हता अशातला भाग नव्हता. पण पुढे कदाचित ह्याच गोष्टींमुळे प्रॉब्लेम झाले असते आमच्यात. माझं मन मलाच समजावू लागलं, नाही अपर्णा, स्वतःला थांबव. तुझ्यातली आणि अर्णवमधली दरी ओळख. खरंच किती फरक आहे तुमच्यात. आता तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. 2 महिन्यांचाच तर प्रश्न आहे. मग कॉलेजमधून प्लेसमेंट मिळेल आणि मग एका चांगल्या कंपनीत नोकरी. आज ना उद्या तुझंही लग्न होईल. विसर अर्णवला अपर्णा, विसर. अर्णवचा विचार डोक्यातून काढून टाकणं म्हणजे माझ्यासाठी अग्निपरीक्षाच होती. पण हे करणं जरुरी होतं. खरंच आमची जोडी फार विसंगत होती आणि माझ्यामुळे अर्णवला सर्वजण हसत होते, हेही मला कधी आवडणारं नव्हतं. त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर मी खूप रडले. रडता रडता केव्हा डोळा लागला काही कळलेच नाही. सकाळी नेहमीप्रमाणे उठले. आरशात पाहिलं तर रात्रभर रडून रडून डोळे सुजले होते. तिकडे अर्णवला माझ्या दुःखाची काहीच कल्पना नव्हती. पण आज मी मनाशी ठरवलंच होतं की आता काहीही झालं तरी अर्णवला टाळायचंच. त्यानंतर अनेक वेळा अर्णवने मला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण मी तो रिसीव्ह नाही केला. त्याला भेटणं तर दूरच, पण त्याला मी पाहताच लपत होते. अर्णवही माझ्या या अशा अचानक वागण्याने गोंधळून गेला होता. असंच काही दिवस निघून गेले. मी माझ्या अभ्यासात लक्ष घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पण लक्षच लागत नव्हतं. काही दिवसांनी आमचं लास्ट वर्ष असल्यामुळे कॉलेजमध्ये एक फंक्शन ठेवलं होतं. मनात नसतानाही मी त्या कार्यक्रमाला गेले. अर्णव कार्यक्रमाला येणार हे मला माहीत होतं, म्हणून मी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिले. काही वेळ असाच गेला. सर्वजण आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा-टप्पा करण्यात गुंग होते. मी उदासपणे एका कोपऱ्यात उभी होते. काही वेळाने अर्णव स्वतःच मला शोधत तिथे आला. त्याला पाहताच माझं मन भरून आलं. मी लगेच त्याला टाळत तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात अर्णवने लगेच माझा हात पकडला आणि थांबवलं. अपर्णा, काय झालं तुला? अचानकपणे अशी का वागायला लागलीस तू? माझा कॉल रिसीव्ह करत नाहीयेस की मला भेटत नाहीयेस? काय झालंय? माझ्याकडून काही चुकलंय का? अर्णव मला विचारत होता. माझा तर त्याच्याकडे पाहण्याचाही धीर होत नव्हता. माझा धीर सुटला आणि मला रडूच कोसळलं. मग अर्णवने माझी समजूत काढली. धीर करून मीच त्याला म्हटलं की अर्णव, प्लीज तू माझा विषय सोडून दे रे, विसरून जा मला. काय? अर्णव आश्चर्याने म्हणाला. अगं पण का? असं अचानक काय झाले की तू अशा प्रकारे इतकं टोकाचं बोलतेस? माझ्याकडून काही चुकलंय का? तसं असेल तर सांग मला प्लीज. नाही रे अर्णव, तुझं काहीच चुकलं नाहीये. चुकलंय ते माझंच. तू इतका हँडसम, टॅलेंटेड आणि मी अशी बावळट काकूबाई टाईपची मुलगी. अगदीच मिसमॅच जोडी आहे रे आपली. तुला तर माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि मॉडर्न मुली भेटतील. सर्वजण हसतात रे आपल्याला पाहून. मला नाही आवडत ते.
माझ्यामुळे तुझं असं हसत झालेलं मला नाही आवडत. मला वाटतं आपण हे रिलेशनशिप इथेच थांबवावं. अर्णव काहीच बोलला नाही, फक्त एकटक अवाक होऊन माझ्याकडे पाहत राहिला. मग काहीच न बोलता तिथून निघून गेला. आज या गोष्टीला 6 वर्ष झाली. आजही सगळं कसं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. आणि आज त्याच मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनचं इन्व्हिटेशन कार्ड आलं होतं. आणि या फंक्शनच्या कार्यक्रमाचे परीक्षक होते माझे पती मिस्टर अर्णव देशमुख. वाचून धक्का बसला ना? मलाही त्यावेळेला धक्काच बसला होता, जेव्हा मी माझ्या तुटक वागण्याचं कारण अर्णवला सांगितलं होतं आणि तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. मला असं वाटलं की कदाचित त्याला माझं बोलणं पटलं असावं, पण तसं काहीच नव्हतं. तिथून निघून गेल्यानंतर मीही रडत होते. नंतर मी तिथून निघून जाऊ लागले तसा अर्णव पुन्हा माझ्यासमोर आला. यावेळी त्याच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल होतं. त्याने लगेच माझा हात पकडला आणि सर्वांसमोर आणून उभं केलं. काही क्षण मला कळेच ना की नक्की काय चालले हे. मी त्याला म्हणाले, अर्णव, हा काय वेडेपणा आहे, प्लीज सोड माझा हात. इतक्यात अर्णव म्हणाला, थांब, मला तुझा गैरसमज दूर करायचा आहे. मग त्याने सर्वांसमोर ते गुलाबाचं फूल मला दिलं आणि म्हणाला, अपर्णा, मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय, आजही करतोय आणि यापुढेही तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन. कारण माझ्यासाठी चेहऱ्याचं बाह्य सौंदर्य महत्त्वाचं नाही आहे ग, माझ्यासाठी तुझ्या मनाचं सौंदर्य महत्त्वाचं आहे. आणि खरंच तुझ्या इतकं सुंदर मन या जगात कुणाचंच असू शकत नाही. तू मनाने खूप सुंदर आहेस, त्यामुळेच माझ्यासाठी तू जगातली सर्वात सुंदर मुलगी आहेस. अर्णवच्या तोंडून हे सगळं ऐकून मला आकाशच ठेंगणं झालं आणि मीही आनंदाने त्याला मिठी मारली. खरंच त्या दिवशी जगातला सर्वात मोठा आनंद मला मिळाला होता, अर्णवच्या रूपात. नमस्कार मित्रांनो, मी ईश्वरी स्टोरी पॉइंटमध्ये आपलं स्वागत करीत आहे. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत थरारक आणि रंजक कथा. आमच्या नवनवीन कथांच्या अपडेटसाठी स्टोरी पॉइंटला सबस्क्राईब करा आणि आजची ही आमची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला लाईक आणि कमेंटमधून जरूर कळवा.